आशू हा हाताला काय झालंय रे? बघू. ते काही नाही ग. काही नाही, काय हात पोळलाय तुझा. एवढं काही नाही ते. शिवा काय झालं? ते तो किचन मध्ये कळलं जबाबदारी कोणी घेतली ते आणि कोणी कोणावर टाकली. आपण जरा घरात नव्हतो तर हिने आशूला कामाला लावलं. सीता आशू तिला मदत करायला गेला असेल ना. मदत करावीच लागणार. हिला येतंय काय? सीताई ते मी ना मला काही बोलू नकोस. आम्ही घरात नव्हतो तर तू आशूला कामाला लावलंस आणि तू काय करत होतीस? दंगा मस्ती उन्हाडक्या. आई अगं सीता एक मिनिट. काय झालंय? प्रवासामुळे तू दमली आहेस म्हणून तुझी चिडचिड होते. माझी चिडचिड होते हे तुम्हाला कळते, पण ती कशामुळे होते याचं कारण माहीत असून सुद्धा तुम्ही सहज असं दुर्लक्ष कसं करू शकता? सीता आपण आत्ता देवदर्शन करून आलोय की नाही. आता हा विषय नको. मी तुमच्यासाठी टॉवेल आणि कपडे काढून ठेवलेत आणि गरम पाण्याचा गिझर पण लावलाय. आता काही दाखवायची गरज नाहीये. माझ्या मुलाची व्यवस्थित काळजी घेतली असतीस ना तर ते पुरेसं होत. आई मी काय आई आशू काय जाऊन बोल तिच्याशी. हो आणि काय बघू दे मला हे कशामुळे झालं. अहो मीच माझ्यामुळेच भाजलंय. मी करत होतो तिथे काम. हेच तिला जाऊन सांग. मी सांगायचा प्रयत्न नाही तर करतो. ती शिवाबद्दल राग धरून बसेल. ती ऐकत नाहीये माझं. हो मग तू जाऊन बोल मी तिच्याशी आता. जातो मी. हा, जातो लगेच. शिवा डोंट वरी मी जातो. शिवा तू तिचं मनावर घेऊ नकोस. हं? सीतानी आशूला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय म्हणून तिची जरा चिडचिड होते. बरोबर आहे पण भाऊ सीताईंचं. मी नको होतं आशूला काही सांगायला. पर ते सगळं तू जाऊ दे. तू आधी इथे बस. बरं ये 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 बस 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 बस. मला सांग तुमचे 2 दिवस कसे गेले? म्हणजे आशू तुझ्याशी कसं वागला? काय झालं बोल. भाऊ या 2 दिवसात मला माझा जुना मित्र भेटला असं वाटतंय. वा म्हणजे देवदर्शनाचं फळ मला मिळालं. शिवाय मला वाटतं तुम्हाला तुमची जुनी मैत्री सापडो आणि तुमचा प्रेमाचा प्रवास सुरू हो. तुमचा पाठिंबा असेल ना तर नेहमी असंच होईल. तर माझा पाठिंबा आहेस तुला शिवा. तू माझ्या मुलीसारखी आहेस. काय नटमग रे? हा काय चाललंय काय? हा? काही नाही. नेल पेंट. हेल्पन आणि हा कुठं आहे चंदन? अरे काय झालं? काय झालं? अरे काय झालं काय? तू लोळतोयस आणि तिला बोटा रंगवायचे. आजोबा आमची सगळी कामं झाली आहे म्हणून. हे कोण ठरवणार? तू ठरवणार? काम चुकार नट मोगरी. चंदन मला हा शब्द कौतुकासारखा वाटत नाहीये. काय ते मोगऱ्यासारखी नटलेली वगैरे नाहीये ते. काय कुजबूज चालले? हा तुम्हा मुलींना ना आजकाल काम करायला नको. अरे आमच्या काळात कोंबडा आरवायच्या आत बायका सगळं आवरून घ्यायच्या. काय चंदन? तुमच्या काळात बायका अरवायच्या आत कोंबडा सगळं आवरून घ्यायचा. मूर्ख! सॉरी, कोंबडा अरवायच्या आत बायका सगळं आवरून घ्यायच्या. सगळं घर असं सारवून घ्यायच्या. माझी शारदा तर इतकं सुंदर शारदा शारदा कोण? माझी आजी. आजोबा कशाला उगाच जुन्या आठवणींना उजाळा देताय? आपण मुद्द्याचं बोलू. तर मुद्दा हा की तिने हे सगळं घर शेणाने सारवलं पाहिजे. मी हो तू. चल उठ.
कुठे? शेण घेऊन येऊया. शेण? हो शेण. चल चल शेण आणूया चल. चंदन, चंदन काही दिवसांनी ना गोठ्यात संसार करायला लावेल तुझा हा म्हातारा मला. काय करणार आता? आजोबांना खुश करण्यासाठी हे करावं लागेल आपल्याला. भाऊ ते जुनं क्लायंट आपल्याबरोबर कोलॅब करायला तयार झाला. हे चांगलं झालं. जुनी माणसं परत जोडली जाणं यासारखा दुसरा आनंद नाही. खरं आहे भाऊ. हे खरं बोललात. आशू जरा मला हे उचलून दे. हा आलो. तर मी काय म्हणतो? अरे येत होतास ना, आता काय झालं? दे ना जरा उचलून. हा तू कर ना, मी जरा इथे अरे आशू, हे फाईल मी बघतो, तू जाऊन मदत कर ना तिला. हा काही गरज नाहीये. आणि हे काय करतेस तू? ते लॉन्ड्रीला कपडे द्यायचे आहेत ना, तुम्हा दोघांचे असतील तर तुम्ही पण द्या ना, मी देते. नको, आमचे नको. मागच्या वेळी केवढा गोंधळ घालून ठेवला होतास. सीताई, मागच्या वेळेस ते चुकून झालं होतं. मग यावेळी परत तीच चूक करायची तुला संधी द्यायची नाहीये मला. हा या नटमोगरे. ए नटमोगरे. हा हे घे, ठेव खाली. आजोबा ते खाली ठेव. हे घे. काय हात रंगवायचे ना ते ह्याने रंगाव. बघतेस काय माझ्याकडे? शेण आहे ते, कळलं? एक काम कर, मेहंदी असं समज आणि खूपच हात चल आणि रंगव पटापट. चाल पटापट पटापट. चाल चाल. आलं चेहरा वाकडा. चला लागा, कामाला लागा. चला. काहीही कळत नाही. आता नुसतं ते घेऊन कुठे चाललीस? पाणी पाणी आणा पाणी. मी पाणी ती कशाला? हा पाणी घे पाणी घे. बघतेस काय पहिल्यांदा दिसते आयुष्यात. चल. भरपूर आणला ना का संध्या करायला आणलाय? चला. अहो अण्णा काय करता? चला 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 हात चालवा. कालवते मस्त असं आ आ आ करून. हा चला कालव कालव पटपट कालव पटपट. हा आता ते ओतायचं. हा आणि झाडूनी असं सारवायचं. हा झाडू झाडू आण जा. का बात. वा जमतय जमतय जमतय. हळू. असं असं. सीताई, झाला का तुमचा आराम व्यवस्थित मग? अरे हो शिवा, आमचा भरपूर आराम झालेला आहे. एकदम फ्रेश झालोय आम्ही दोघे. अरे म्हणून तर मी आल्या आल्या कामाला लागलोय ना. तर आशू, हे ना या सगळ्या फाईल्स लक्ष्मण काकाला दाखवून दे. दाखवतो. कारण त्यानं डील केली होती. हो 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 हा लगेच. अहो ऐका ना, आज लक्ष्मण भाऊजींना काही काम सांगू नका तुम्ही. का? अहो असं काय करता? आज त्यांचा आणि उर्मिलाचा लग्नाचा वाढदिवस आहे. अरे हो नाही. हे बघ मी विसरलोच. काय नेहमीच आहे तुमचं. भाऊ, मी काय म्हणते,
ते आज संध्याकाळी येणार आहेत. आपण सरप्राईज प्लॅन करूया का त्यांच्यासाठी काहीतरी? हा, ही एकदम मस्त आयडिया आहे. तू सरप्राईज देणार आहेस? हो. म्हणजे काय करणार आहेस? हे असं काहीतरी दिवे मालवून अचानक दारामागून येऊन भॉक वगैरे करणार आहेस की काय? भाऊ तुम्ही काय भारी प्लॅन दिला. मी हेच करणार होते. तुम्हाला कसं कळलं? का माझी परीक्षा बघतोयस रे? मी काय म्हणते भाऊ, हे बघा, आपण ना इथे डेकोरेशन वगैरे करूया सगळं छान. अहो तुम्हाला सांगते, आमच्या वस्तीत कोणाचाही लग्नाचा वाढदिवस असेल ना, तो इतकं भारी करतो ना. आम्ही डीजे वगैरे लावतो. पण आपण इथे डीजे नको लावूया. पण आपण सगळी सजावट करू शकतो ना. म्हणजे इथे मी काय काय लावीन आणि असे फुलं आणूया आपण काहीतरी आणि तिथे ठेवूया. सगळं छान वाटेल एकदम. शिवा शिवा, हे सगळं वेळेत होईल ना? हो. कुठून येतो हा आत्मविश्वास? अरे असं काय करते? आपल्या माणसांसाठी 4 गोष्टी पुढाकार घेऊन करणं, हा गुण तुझाच घेतलाय तिनं, सीता. माझा गुण हिनी. हं? जाऊ दे, पण जमणार आहे का सगळं? हो, आशू बरोबर करीन ना मी. आशू मदत करेल मला. हो ना आशू, करशील ना? मी ना जरा संपदाला पण फोन करते. 1 मिनिट थांबा. हॅलो, कशी आहेस? भाई तुला माहितीये ना, तुझ्या आई बाबांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. ऑफकोर्स माहिती, मी कशी विसरेन. ए, तुला विश करायचंय का त्यांना? देऊ का फोन? थांबा लगेच जा. नाही थांब. ते आजूबाजूला नाही येते तुझ्या? नाही, मी बाहेर बसलीये का गार्डन मध्ये. काय झालं? हा, तर आई तुम्ही संध्याकाळी या, पण ना थोडा आरामातच या. आम्ही सगळी तयारी करतोय. सरप्राईज करूया त्यांच्यासाठी. चालेल ना? ओ माय गॉड, शिवा मला ना माहितीये तू खूप भारी आहेस. हा ठीक आहे चल. आय मिस यू. येते लवकर. बाय. ये लवकर ये. हा, तर आशू करशील ना मला मदत? आपण सगळं करूया तयारी. हा, मी थोडं काम करून आलो तर चालेल का? अरे कसलं काम करतोय? सोड, ह्या सगळ्या फाईल मी बघतो. तू जाऊन तिला मदत कर. चल. चंद्या, हे चंद्या, काय झालं आजोबा? चंद्या कुठे आहे? तो घरात नाहीये, बाहेर गेलाय. कामाच्या वेळेला सारखा बाहेर. ठीक आहे, तो नाही तर तू एक काम कर. आता काय काम करायचंय? बंड्या सापडत नाही, त्याला शोधून आण. बंड्या? अहो पण कोण आहे हा बंड्या? मी त्याला भेटले नाही, कधी बोलले नाही त्याच्याशी. तो बोलत नाही, कारण बंड्या म्हणजे कोंबडा आहे. मी कोंबड्याला नटमोगरे, कोंबड्या नाही, बंड्या म्हणायचं. बंड्या, कळलं? अरे काय ग, कुठलंही काम तुला सांगितलं की मी करू असं कशाला? अहो पण मी कोंबड्याला, परत कोंबडा म्हणालीस. बंड्याला मी कसं शोधणार? मला कसं जमणार हो? हा नाही जमणार. कावेरी बघ कशी मस्त कोंबडी पकडते, स्पीडनी पळते, उड्या मारते, तसं करायचं. मग कावेरी ताईंना सांगा ना प्लीज. का सांगू? ती सून आहे माझी. नाही तसं म्हणणं नाहीये माझं. काहीच म्हणू नकोस तू. आलंय माझ्या लक्षात. मी चंद्याशीच बोलतो. नको, मी त्याच्या बापाशीच बोलतो. नाही मी शोधते ना. बंड्याला मी शोधते. अहो पण मला कसं कळणार तोच बंड्या आहे? सोपं आहे. मोठे नाग मारायची बंड्या, त्याच्यावर तो कॉक 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 करेल, तो आपला बंड्या. बंड्या एवढ्या हळू? आणि इथून ओरडायचं असेल तर मीच नसतो का बोंबलो? हा, जा बाहेर जाऊन बघ कुठे आहे का, शोध त्याला. जरा गाव फिरशील तेवढं. निघा. बंड्या आत नाही. चप्पल. बंड्या सापडेपर्यंत यायचं नाही, कळलं? निघा. बंड्या सापडतोय तिला. टेप दे. हा, हे घे. हा, बस एवढी बस. चिकटत नाहीये नीट. दे ग, अजून दे. काय झालंय आशू? का कधी चिकटपट्टी चिकटतच नाहीये. दे ना. तुला कळतंय मी काय विचारते? असं का वागतोयस तू? कसा वागतोय? तू कालपर्यंत माझ्याशी खूप चांगला वागत होतास, मला मदत करत होतास, पण आज सकाळपासून काहीतरी वेगळंच वागतोय. काय झालंय? काय ऑड वागतोय मी? काही ऑड वगैरे वागत नाहीये, नॉर्मलच तर आहे. तुला सीताई काही बोलल्यात का? तू
शिवाबरोबर तिच्या घरी जायचंस आणि तिथे सांगायचंस की मी आणि शिवा एकत्र राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. सीताई मला कशाला काय बोलेल, ते मी जे पिरियड्स होते ना म्हणून मी तुझ्याशी जरा एक्स्ट्रा नाही स्वागत होतो. आता ओके वागतोय, नॉर्मल आहे. अरे पण अगं हे काय झालंय हे बघ, अरे गुंता झालाय सगळा. मग आता काय सोडवूया, चल. कोणता सोडवला ना सगळं व्यवस्थित होईल. ओके आधी इथे लक्ष दे शिवा. मी या काय करतेस? ऐक ना शिवा, ही टाइमपास करायची वेळ नाही. तुला कळतंय का? काय? म्हणजे आपण जवळ आलो ना की लाईट पेटतंय, म्हणजे हा प्रेमाचा करंट आहे. हे तू ओके ऐक ना, तिथे काहीतरी लूज कनेक्शन आहे. मग काय? असंच आहे. चांगलीच तयारी चालली आहे तुमच्या दोघांची. ताई अगं ते अगं आई ते लावतोय ना माळा, तर उगं आम्ही जवळ आलो. आय मीन हे ओ काकू, तुम्हाला कोंबडा दिसला का? नाही हो. बंड्या, ए बंड्या. ओ काका, तुम्हाला बंड्या दिसला का? कोण म्हणत्या? तो कोंबडा आहे. नाही दिसलं. ए बंड्या. बंड्या कुठे राहिला असेल हा बंड्या? अजून काय काय करायला लागतं काय माहिती. काळोख एक मिनिट. पण असं काळोख भाऊ आणि वहिनी तर आले असतील ना घरी. मग काय? दिवे लावायला जी सून आणून ठेवली आहे ना घरात, तिनेच काहीतरी गोंधळ घातला असेल. आई बाबा, मला ना खूप भीती वाटते. तुम्ही प्लीज पुढे व्हा ना, लवकर लवकर पुढे जा ना. बघतो. भाऊ, सीताई, भाऊ. अरे असं काय? हॅपी अॅनिव्हर्सरी. भारी केलंय सगळं. फक्त शिवाने नाही केलंय, आशूने पण केलंय. हो 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 काकू, पण आता शिवा डंबो हे दोघं वेगवेगळे थोडी आहेत, ते एकच आहेत ना. तो दिल एक जॉन मी फॉर इच अदर. हा 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 हा. छान मस्त कव्हर अप केलंय सर. अरे पण हे सगळं करायची काय गरज होती? आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? हो बरोबर आहे, आम्हाला माहिती आहे ना. पण त्या गोड शिक्षेची आठवण करून देण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं सरप्राईज आयोजित केलं. शिक्षा. चला आता केक कापून घेऊया आपण. चला या. या. ए थांबा थांबा थांबा. ह्या तुमच्या गोड आठवणी कोण कॅप्चर करणार? मीच ना. बर. वाव, एकदम राजा राणी दिसत आहेत. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू आई बाबा. हॅपी एनिव्हर्सरी टू यू.
आशू शिवा, अशी आमची अॅनिव्हर्सरी याच्या आधी कधी सेलिब्रेट झालीच नव्हती. थँक्यू. आणि ही अॅनिव्हर्सरी स्पेशल तुमच्या दोघांमुळे शक्य झाली. थँक्यू सो मच. आपण ना तुमची प्रत्येक अॅनिव्हर्सरी ही अशीच साजरी करूया, हो ना? आणि आम्ही करणार. येस. बरं चालेल. हे दोघे जर असेच एकत्र येत राहिले तर शिवा मला दिलेलं चॅलेंज नक्कीच पूर्ण करेल आणि दिवाळी ह्याच घरात साजरी करेल.